मध्ये आपलं स्वागत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एकत्र असलेले आणि पुढच्या 16 तारखेपर्यंत विरोधकाच्या भूमिकेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संसारात निवडणुकी रूपाचा मिठाचा खडा पडलाय. भांड्याला भांड लागणं इथपर्यंत ठीक आहे, पण आता अजित पवारांवर सक्ती केली जाऊ लागली आहे. एकमेकांचे कपडे फाडू लागलेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत आलेल्या अजित पवारांच्या विचारधारा सोडण्याची आणि भाजपची स्वीकारण्याचा जाच सुरू झालाय का, असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात. आशिष शेलारांनी अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं ठणकावून सांगितलं. त्यामुळे दुसरी राजकीय लढाई सुरू झाली आहे. दोन्ही पक्षातली पहिली जोरदार लढाई अजित पवार आणि रवींद्र चव्हाणांमध्ये झाली. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. रवींद्र चव्हाणांनी शायरीच्या माध्यमातून दिलेलं उत्तर, त्यानंतर आशिष शेलारांनी सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील हा दिलेला सल्ला, आणि त्या पाठोपाठ आता चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांना सूचक इशारा दिला. पुस्तकाची मागची पानं उलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असं बावनकुळे म्हणाले. जे काही खूप काही अभिमानास्पद नाहीये. शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे. अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये. वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही. म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही. पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही. भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांवर तूप डागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मैदानात उडी घेतली. अजित पवारांचा पक्ष तुमच्या आदर्शांच्या नेतृत्वावर चालला पाहिजे हा अट्टहास पोकळ असल्याचा टोला मिटकरींनी लगावला. आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावी लागते, हे त्रिवार सत्य आहे, अशी जिवारी लागणारी टीका मिटकरींनी केली. त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारावी की नाही हा त्यांचा जरी प्रश्न, धमकी, इशारा असेल तर एवढं मात्र नक्की सांगतो की ती विचारधारा आमची असू शकत नाही. मात्र आमची जी विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा, ही विचारधारा त्यांना स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही धमकी देत नाही, आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मैत्रीपूर्वक सल्ला देतोय. अजित पवारांनी भाजपनं पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यानंतर दोन्ही पक्षात वाद सुरू झाला. सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलो असं वक्तव्य दादांनी केल्यामुळे भाजपला मोठा दणका बसला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचं प्रकरण कोर्टात असल्याची आठवण भाजपकडून करून देण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षातला वाद आता सावरकरांच्या विचारापर्यंत पोहोचलाय. आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सावरकरांचा विचार अधिक प्रिय आहे की सत्तेचा विचार त्यांना जवळचा वाटतो, हा प्रश्न आता निर्माण झालाय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.